प्रसादनगर भागात एका अवजड वाहनाने महावितरणच्या पोलला जोरदार धडक दिली. त्यात महावितरणचा एक सिमेंटचा पोल, विद्युत वाहिन्या तुटला, 200 केव्हीए क्षमतेचं एक ट्रान्सफॉर्मर जळून खाक झालं. महावितरणचं लाखो रुपयांचं नुकसान झालं. या घटनेला 3 दिवस उलटले, परंतु महावितरणतर्फे संबंधित अवजड वाहनावर गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे या वाहनाला क्लीन चिट दिली का, अशी शंका उपस्थित केली जाते. राहुरी फॅक्टरी येथे शनिवारी दिनांक 11 रोजी रात्री 9 वाजता ताहाराबाद रस्त्यावरील प्रसादनगर भागातील एका विद्युत पोलला एका अवजड वाहनाने जोरदार धडक दिली होती. त्यात विजेचा पोल तुटून एका घरावर पडला होता. त्यामुळे घराच्या भिंतींचं नुकसान झालं होतं. एका दुचाकीचे नुकसान झालं होतं. पोलवरील विद्युत वाहिन्या तुटून जमिनीवर आल्या होत्या. पोलजवळील 200 केव्हीए क्षमतेचा एक मोठा ट्रान्सफॉर्मर जळून खाक झाला होता. नशीब बलवत्तर म्हणून जीवितहानी झाली नव्हती. या घटनेनंतर प्रसादनगर, गुरुकुल वसाहत व समर्थनगर या 3 मोठ्या वसाहतींमध्ये वीज पुरवठा खंडित झाला होता. घटनेच्या दिवशी शनिवारी रात्री, दुसऱ्या दिवशी रविवारी दिवसभर व रात्रभर तसेच तिसऱ्या दिवशी सोमवारी दिवसभर वीज पुरवठा खंडित राहिला. काल सोमवारी रात्री 10 वाजता वीज पुरवठा सुरळीत झाला. त्यामुळे या 3 मोठ्या वसाहतींमधील नागरिकांना 3 दिवस अंधारात राहावं लागलं. वसाहतींमधील हजारो नागरिक, लहान मुले, आजारी रुग्ण, वृद्ध महिला व पुरुष यांना वीज पुरवठा नसल्याने भरधाव वाहन चालकांनी अपघात करून वेठीस धरलं. या घटनेत महावितरणचे लाखो रुपयांचं नुकसान झालं. महावितरणला नवीन सिमेंटचा पोल, नवीन वीज वाहिन्या, 200 केव्हीए क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसवावा लागला. एवढे नुकसान होऊन 3 दिवस उलटले तरीही अपघात केलेल्या अवजड वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नाही. याबाबत महावितरणचे राहुरी फॅक्टरी येथील प्रभारी विद्युत अभियंता आहिरे यांनी पत्रकारांशी बोलताना उडवाउडवीची उत्तरं दिली. वरिष्ठांनी सांगितल्याशिवाय गुन्हा दाखल केला जाणार नाही. आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू, असं सांगून अपघात केलेल्या अवजड वाहन मालक व चालकाला पाठीशी घातला. त्यामुळे त्यांनी अवजड वाहन चालकाकडून काही चिरीमिरी घेऊन क्लीन चिट दिली का काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी.